नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर एका ताईची मला 2 दिवस झाले कमेंट येत होती की 28 मापाच्या ब्लाउजसाठी बाहीचं कटिंग करून दाखवा। तर त्यांच्यासाठी वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ आहे तो शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची। तर इथे बाहीसाठी कोणती मापे लागतात तर इथे मी लिहून घेतलेले आहेत, बघू शकता। बाही उंची आहे 6 इंच, दंडघेर आहे 5.5 इंच, आर्महोल आहे 6.5 इंच आणि छाती आहे 28 इंच। तर या मापावरती आता आपण बाहीचं परफेक्ट असं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघूया। तर इथे तुम्हाला कोणत्याही बाहीचं कटिंग अगदी डिटेलमध्ये करता येणार आहे, कारण की हा चार्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे, बघू शकता। साईज नुसार बघू शकता बाहीची रुंदी किती घ्यायची, कॅप हाईट किती घ्यायची याचा डिटेल मी चार्ट हा तुमच्याशी शेअर केलेला आहे ऑलरेडी। तर हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला आहे, बघू शकता, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण मारू शकता। तर इथे बघा, डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि बाहीची उंची बघा आता इथे आपली 6 इंच आहे, तर त्याच्यात 1 इंच आपल्याला प्लस करायचा आहे। या पद्धतीने ही अस्तरची बाही आपण कट करून दाखवत आहे मी तुम्हाला। तर इथे बघा 7 इंचावरती मी उंचीचं मार्किंग करून घेतलं। आता त्याची सरळ रेषा आपण इथे आखून घेऊया। तर इथे बघा, उंचीचं मार्किंग करून झाला, तर रुंदी कशी घेतली मी तुम्हाला दाखवते। 6.5 इंच आपण 28 साईज साठी इथे आर्महोल घेतलेला होता, तर त्याच्यात 1 इंच तुम्हाला सर्व साईज साठी प्लस करायचं आहे। जेवढा काही आर्महोल येईल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं असतं। तर ब्लाउज वरती मी कसं मोजायचं आहे आर्महोल तो ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे कालच्याच व्हिडिओमध्ये, तर तिथे जाऊन नक्की बघा। तर इथे राहिला प्रश्न कॅप हाईटचा। तर बऱ्याच मैत्रिणींना कॅप हाईट किती घ्यायची असते उंचीनुसार हे माहित नसतं, तर त्यांच्यासाठी हा चार्ट उपयोगी पडणार आहे। तर इथे बघा, आपण 2.25 इंचावरती कॅप हाईट घेतलेली आहे 2.3 इंच, म्हणजे 2 रेषेच्या पुढे 3 रेषा, बघू शकता। तर त्याच्या पुढे परत 1.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि इथून कोपऱ्यातून चेक करायचं आहे आपला आर्महोल 6.5 इंच बरोबर येत आहे की नाही। एकदम परफेक्ट येत आहे, बघू शकता। म्हणजे आपली बाही इथे एकदम बरोबर कट करून तयार होणार आहे। तर इथे 1 इंचावरती एक मार्किंग केलं आणि 2 इंचावरती एक मार्किंग केलं। तर ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1.5 इंचावरती आणि 2.5 इंचावरती मार्किंग सांगितलेलं आहे, कारण की त्याची उंची 10 इंच होती। तर असं काही नाहीये, 1 इंच असो किंवा 2 इंच असो, फक्त आकार द्यायला परफेक्ट जमलं पाहिजे। तर इथे 2 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट जोडत मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला आणि नंतर 1 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट जोडत असा खोलगट शेप दिलेला आहे, बघू शकता, पुढच्या मुंड्याचा। अगदी इझिली आहे मैत्रिणींनो, पुढच्या मुंड्याचा शेप थोडासा खोलगट द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे। तर इथे मुंड्याचा आकार कसा द्यायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि दोन्हीतलं अंतर आहे ते 1 इंचाचं यायला हवं। आता इथे खाली आपण दंडघेर टाकूया। दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथे मी लिहून घेते व्यवस्थित। आता आतल्या पॉइंटला आतली रेषा आहे ती मी जोडून घेतली आणि बाहेरच्या साईडला बाहेरची रेषा शिलाई मार्जिनची जोडून घेतली, बघू शकता। तर ते अगदी परफेक्ट आपलं इथे बाहीचं कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला। आता दोन्ही पेपर सोबत पकडून मी पाठीमागचा मुंडा कट करून घेतला आणि बाही सरळ ठेवून आता पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, बघू शकता। या पद्धतीने असा हा खोलगट शेप यायला पाहिजे आपल्याला। फिश कट मध्ये बघू शकता एकदम सुंदर आकार आलेला आहे बाहीचा। इथे बाही या पद्धतीने मी तुम्हाला सरळ करून पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो डार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। या पद्धतीने आपल्या बाहीचा शेप आलेला आहे, बघू शकता। एकदम सुंदर बसणार आहे बाही घातल्यानंतर। तर इथे बघा, मी तुम्हाला एका ताईच्या कमेंट वरती 28 मापाच्या ब्लाउज साठी बाहीचं कटिंग आहे ते अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला कोणतं अजून कटिंग हवं असेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगत चला, त्याच्यावरती मी डेली व्हिडिओ बनवत असते। तर बाही स्टिच केल्यानंतर बाही अशी आपली बसणार आहे, बघू शकता। एकदम प्रॉपर बसते, कुठेही घोळ आणि चुने आपल्या बाहीला येत नाहीत घातल्यानंतर, एकदम सुंदर बसते। नक्की एकदा ट्राय करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑल वर सेट करा, म्हणजे ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद।